गुड मॉर्निंग. कसं वाटलं मॉर्निंग सरप्राईज? अरे क्या बात है. 1 2 3 4 सगळीच गोळा केले की. थँक्यू. प्लीज प्लीज. ग्रेट. काय चाललंय? हे तेच चाललंय जे आधी चालायला हवं होतं पण नाही चाललं आणि त्यामुळे सगळी गडबड झाली. काय बोलतोस तू? तुझं माझ्यावर प्रेम नाही? हरकत नाही, नसायलाच पाहिजे, नसणारच. नाही समजलं? मी समजवतो. हे बघ राधा, आपली भांडता भांडता मैत्री झाली आणि मैत्रीनंतर डायरेक्ट लग्न, डायरेक्ट नवरा बायको. हे असं कुठे असतं का? हे चुकीचं आहे की नाही? म्हणजे 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 राधा, रिलेशन कसं स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. आधी भांडता भांडता मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये झालं आणि मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडनी एकमेकांची लग्न केली. पण ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाली आपल्यातली फेज झालीच नाही ना. हे तर पाहिजे ना राधा. आय नो की प्रत्येक मुलगी तिच्या आयुष्यात तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करणारा मुलगा इमॅजिन करते. तिचा बॉयफ्रेंड, तिच्या स्वप्नातला हिरो, तिच्या गोष्टीतला राजकुमार. आणि मग तो गोष्टीतला हिरो तिला भेटला की मग तिचं अख्खं आयुष्य त्या हिरो सोबत ती इमॅजिन करते. आपलं राहिलंच ना यार. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता तुझ्या गोष्टीतला तो हिरो मी बनणार. मिस झालेले सगळे गुलाबी क्षण तुला देणार. तुझा बॉयफ्रेंड बनव. आणि मग तुझ्याशी लग्न करणार. नाही, नको, तू विरोधच आहे. राधा, तू तक्रार खूप करतेस. तू काहीच बोलू नकोस ग. तू फक्त जग. यातली गंमत अनुभव, या क्षणांचा आनंद घे आणि ह्याच्यातच हरवून जा. राधा, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मी मोजून नाही दाखवू शकत. पण या फुलांकडे बघ. या फुलांकडे बघितलंस की तुला प्रेमातलं सौंदर्य काय असतं हे कळेल. याची काळजी घे. गर्लफ्रेंड. या मुलाला कसं समजावू आणि काय समजावू? फादर हट्टालाच भेटलाय. आज जर बाबांनी बघितलं असतं तर? का कळत नाही विराजच तुला? कसं सांगू की मी नाही प्रेम करू शकत तुझ्यावर, नाही प्रेमात पडू शकत, तुझ्या नाही पडू शकत. का कळत नाहीये तुला? तुझ्या जीवाची ही किंमत मला मोजावीच लागणार आहे. कसं सांगू तुला?
कधी थांबेल हा प्रेम करायचं? नाही करू शकत विराजस, मी नाही करू शकत तुझ्यावर प्रेम. हे माझं सत्य आहे. हे प्रेमाचे गुलाब माझे नाहीत. हे काटे फक्त माझ्या नशिबात आहेत. विराजसला वाटतंय, पण फुलांच्या पायघड्या कधीच माझ्या नव्हत्या. ही काट्यांची वाट फक्त माझी आहे. विराजस, नको हे खूळ डोक्यात घेऊस. हे आपलं भविष्य असूच शकत नाही. अहो, तुमच्याकडे त्या आपल्या गुरुजींचा फोन नंबर आहे का हो? नाही म्हणजे माझ्याकडे होता, पण डिलीट झाला वाटतं. देता का जरा? कसा करता हवाय? अहो, लग्नाविषयी बोलून घेणार होते गुरुजींशी. नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तरच करेन फोन. अहो, शुभ कार्याकरता माझी परवानगी कशाला? आणि आता तयारी पण सुरू करायला लागेलच ना. हो ना. अगदी घरातल्या घरात लग्न करायचं म्हटलं तरी तयारी काय थोडी असते का? आणि खरं सांगू का तुम्हाला, मला तर खूप हुरूप आलाय. काय करू आणि काय नको असं झालंय. त्या दोघांचं एकमेकावर इतकं जीवापाड प्रेम आहे ना, ते बघितलं की अगदी मनाला आनंद होतो. आणि तसंही आपल्या घरात खूप दिवसात कुठलंही मंगल कार्य घडलं नाही हो. आता ह्या लग्न कार्याच्या निमित्ताने घरात सगळीकडे आनंदी आनंद पसरेल बघा. खरंय. करा करा, जोरदार तयारी करा. हो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी घरातल्या सगळ्यांना कामाला लावणार आहे. हा, काहींना जबाबदारीची जाणीव करून द्यायला चांगला मुहूर्त काढायला हवा. विराजस, विराजस हे बघ,